भारत अमेरिकेत सुरू असलेल्या टॅरिफ वॉर दरम्यान आता पुतीन यांच्या या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालंय। पुतीन हे 4 वर्षांनंतर भारत भेटीवरती येणार आहेत। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। या संदर्भात सकाळचे संपादक निलेश खरे आपल्या सोबत जोडले गेलेत। निलेश, आपण पाहतोय की एक महत्त्वाचा हा दौरा मानला जाणार आहे। एकीकडे अमेरिकेसोबत आपले संबंध ताणले जात आहेत, तर दुसरीकडे रशियाचे पुतीन जे आहेत ते भारताच्या दौऱ्यावरती येत आहेत। कसं पाहता या सगळीकडे? टायमिंग वर लक्ष देणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। एकीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 31 ऑगस्ट म्हणजे महिनाअखेरीस चीनच्या दौऱ्यावर जात आहेत। ते SCOच्या बैठकीला उपस्थिती लावतील। इथे 10 देश असतील आणि मुख्यतः ज्या देशांच्या विरोधात अमेरिकेनं खूप मोठ्या प्रमाणावर टेरिफ लावलाय असे हे देश असतील आणि त्यातून भारत आणि चीनचे संबंध सुधारण्याला निश्चितपणे मदत होणार आहे। दुसरीकडे रशिया बरोबर भारताचे असलेले मैत्रीपूर्ण संबंध, सामरिक संबंध आणि त्याचबरोबर व्यापारी संबंध याच्यावर आक्षेप घेत अमेरिकेनं आपल्यावर टेरिफ लावलेला आहे आणि अशात जर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे भारताच्या भेटीवर येणार हे स्पष्ट झालेलं आहे। फक्त तारखा निश्चित व्हायच्या आहे। यातून अमेरिकेला जे उत्तर चोख स्वरूपात देणं भारताने गरजेचं आहे तो देण्याचा प्रयत्न आहे। स्पष्ट संकेत अमेरिकेने किती दबाव टाकला तरीही भारत झुकणार नाही आणि त्याचं हे पहिलं पाऊल म्हणून या पावलांकडे आपण बघू शकतो।